मित्रांनो, इलिमिनेशन मेथडचा वापर करून हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहू. मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे एमपीएससी 2018 क्वेश्चन नंबर 51. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. तर मित्रांनो, हा प्रश्न व्हर्ब्स कंडिशनल्स या घटकावरचा आहे. पहा, ए इफ इट रेन्स वी शॅल कॅन्सल द मॅच. बी इफ इट रेन वी वुड कॅन्सल द मॅच. सी इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर किती मित्रांनो सांगा? 2च नंबर उत्तर आहे. तर मित्रांनो, उत्तर कसं काढायचं ते आपण पाहू. मित्रांनो, एक लक्षात आलं असेल, 2 भविष्यकाळ एका वाक्यात कधीच येत नाहीत. म्हणजे 2 फ्युचर टेन्सेस नेव्हर कम इन 1 सेंटेन्स. तर पहा मित्रांनो, सी वाक्य पहा, इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. दोन्ही ह्याच्यामध्ये काय आलाय? भविष्यकाळ आलाय. आता मित्रांनो, इफ इट विल रेन हा इफ न सुरू होणारा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि इफ न सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये कधीच भविष्यकाळ येत नाही. म्हणजे हा पर्याय उत्तरामध्ये नसणार आहे. मग मित्रांनो पहा, सी पर्याय उत्तरामध्ये नसणार आहे. मग सी पर्याय कुठं कुठं आलाय ते पहा. 1 हा पर्याय इलिमिनेट झाला, इथं सी आला, हा पर्याय इलिमिनेट झाला. 4 हा पण पर्याय इलिमिनेट झाला. म्हणजे उत्तर किती नंबर सांगा? ए आणि बी. म्हणजे आपण ही 3 पर्याय इलिमिनेट का केले? कारण तिन्ही पर्यायामध्ये सी उत्तर सी हा पर्याय आहे. म्हणजे हे तिन्ही पर्याय इलिमिनेट झाले, म्हणून ए आणि बी बरोबर आहे. मग ह्याच्या पुढे जाऊन पहा आपण मित्रांनो, हा प्रोबेबल कंडिशनल्स आहे. ही कसली कंडिशनल्स आहे? प्रोबेबल कंडिशनल्स आहे. आणि प्रोबेबल कंडिशनल्स म्हणजे संभाव्य अट आहे. आणि मग इफ न सुरू होणाऱ्या ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये विल प्लस क्रियापदाचं मूळ रूप असते. दुसरं पहा मित्रांनो, इफ इट रेन, बी वाक्य पहा, इफ इट रेन वी वुड कॅन्सल द मॅच. इम्प्रॉबेबल कंडिशनल्स आहे म्हणजे असंभाव्य अट आहे. आणि मग इफ न सुरू होणाऱ्या ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये वुड प्लस क्रियापदाचे मूळ रूप असते. लक्षात आलं असेल मित्रांनो. समजलं का हा प्रश्न? किती सोपा आहे पहा, खूप सोपा आहे. इंग्लिश विषय खूप सोपा आहे. तुम्ही ह्या पद्धतीने असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भागल सर एमपीएससी इंग्लिश ऍप डाउनलोड करा.